So yeah, welcome you all. स्वागत आहे सगळ्यांचं. गुड आफ्टरनून सगळ्यांना. So see, we are talking about the sixth lesson of standard 6. So आता आपण बोलणार आहोत. सर आवाज येत नाही. ओके, 2 मिनिटं. तुम्हाला नेटवर्क प्रॉब्लेम असेल बेटा, आवाज येईल, कारण इथं मी इथं बोलत आहे, राईट, आणि सगळ्यांना बऱ्यापैकी सगळ्यांना आवाज येतोय. सो तुला पण येईल, डोंट वरी. सो सी, वी आर टॉकिंग अबाउट द सिक्स लेसन ऑफ द स्टँडर्ड 6. आपण 6व्या पाठाबद्दल बोलत आहोत, दॅट इज सबस्टन्सेस इन डेली यूज. तो दिनचर्यामध्ये किंवा रोज आपण कोणत्या वस्तू वापरतो, काय वापरतो, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती आपण घेणार आहोत डीपमध्ये. सो बघा, आपण डेलीच्या डेली म्हणजे आपण डेली डेली आपण कोणत्या ना कोणत्या वस्तू वापरत असतो. टेबल खुर्ची वापरतो, तसं कपाट वापरतो. कपाटामध्ये आपण सामान असतं, म्हणजे कपडेच वगैरे. त्याच्यानंतर टेबलवर आपण सामान ठेवतो, कधी जेवतो आपण टेबल खुर्ची घेऊन. त्याच्या प्रकारे कोणत्या ना कोणत्या वस्तू घेऊन आपण घेत जातो. वाटल्यास आपण ग्लास वापरतो, राईट. कधी कधी आपण काचेचा ग्लास सर अपने बंद होता पानी. क्या बोले खुर्चीप्रमाणे वापरू शकतो का? वी कॅन्ट यूज द सेम थिंग फॉर द वन थिंग फॉर ऑल द पर्पज. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आपण एकच वस्तू वापरू नाही शकत. सो वी यूज डिफरंट थिंग्स फॉर द डिफरंट पर्पज. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीसाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी वापरत असतो. तर त्यानुसार आपण त्या गोष्टीला आयडेंटिफाय पण करतो आणि त्या गोष्टीचं एक स्पेसिफिकेशन पण आपण कन्सिडर करतो. सो नाऊ वी आर गोइंग टू सी व्हॉट इज सब्जेक्ट अँड द ऑब्जेक्ट. ओके, लेट्स गो and let's begin with this thing. So all the substances are made up of the very small particles. We all know about the particles, right? The atomic alcohols and molecules, we already studied about. So what they are describing us की प्रत्येक गोष्ट एक छोट्या छोट्या पार्टिकलनीच बनलेली आहे. जो बघा आपण लाकडाच्या टेबलला आपण घासलो तर बघा त्याला काय ना काय बुरशी वगैरे निघते आणि आपण बघू त्याचे खेपे निघतात. म्हणजे छोट्या छोट्या पार्ट मध्ये आपण त्याला डिवाइड करू शकतो. सो दॅट इज द थिंग की प्रत्येक गोष्ट ही छोट्याने छोट्या पार्टिकलनी बनलेली आहे. अँड ऑब्जेक्ट आर मेड अप ऑफ द सबस्टन्सेस, राईट. अँड द सबस्टन्सेस म्हणजे कोणतीही गोष्ट एका पदार्थापासून बनलेली असते. सो दॅट इज कॉल्ड ऑब्जेक्ट्स आर मेड अप ऑफ द सबस्टन्सेस. अँड ऑब्जेक्ट्स हॅव द स्पेसिफिक शेप and their parts have a specific arrangement which or by which we identify them. So what is substances and what is object, ते आपण जाणून घ्या. सो बघा, सबस्टन्स म्हणजे काय? एखादी गोष्ट. आता लाकूड हे काय झालं? एखादी गोष्ट झाली, राईट. किंवा लोखंड काय झालं? गोष्ट झाली. परंतु लोखंडाचं कपाट आणि लाकडाची खुर्ची हे काय झाले? ऑब्जेक्ट झाले. सो बघा, दिस इज द डिफरंट. सो व्हॉट इज मेन बाय ऑब्जेक्ट? तो ऑब्जेक्ट इज मेड अप ऑफ द सबस्टन्सेस. म्हणजे आता आपण बेसिकली आपण बघू शकतो की बघा, लाकडाची आपल्याला माहिती आहे, पेन्सिल्स मध्ये आपल्याला लाकूड आढळून येतो की लाकडाच्या आपल्या घरी टेबल वगैरे खुर्ची असते. तर लाकडाच्या टेबल आणि खुर्ची काय झालं? ऑब्जेक्ट झाला. ओके, ही एक वस्तू झाली. आणि त्याचा पदार्थ म्हणजे त्याचा सब्जेक्ट काय होता? सॉरी, सबस्टन्स काय होता? सबस्टन्स होता त्याचा लाकूड. सो हिअर इज द डिफरन्स की ज्या गोष्टीपासून एखादी वस्तू बनते त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो आणि सबस्टन्स म्हणतो. आणि त्या गोष्टीपासून जर एखादी वस्तू बनलेली असते त्याला आपण ऑब्जेक्ट असं म्हणतो. सो हिअर इज द डिफरन्स, हे जाणून घ्या. बघा, आपल्याकडे बादली असते, प्लास्टिकची बादली असते, स्टीलची बादली असते. सो प्लास्टिक हा काय झाला? सबस्टन्स झाला. आणि ऑब्जेक्ट काय झाली? बादली. सो दॅट वी कॉल्ड एज बकेट. आणि प्लस सेकंड थिंग, जर आपण स्टीलच्या कॉन्टेक्स्ट मध्ये गेलो, स्टीलच्या ह्याच्यामध्ये गेलो, तर आपल्याला काय आढळून येईल की स्टील, व्हॉट इज स्टील? स्टील इज सबस्टन्सेस. कारण स्टीलची बादली आहे. स्टील इज सबस्टन्स, बट व्हॉट इज ऑब्जेक्ट? आणि वस्तू काय? वस्तू आहे बादली. सो डिफरंट क्लिअरली ठेवा, व्हॉट इज सब्जेक्ट अँड व्हॉट इज ऑब्जेक्ट. सो वी यूज wood, plastic or steel to make the table, chair and cupboard. These substances have been strength required to make their articles. So प्रत्येक गोष्ट बनण्यासाठी काय ना काय त्याचे स्पेसिफिकली असतात, बरोबर. आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, वायरी हे आपण कॉपरचे बनवतो, म्हणजे तांब्याचे बनवतो. आपण ते प्लास्टिकचे बनवतो का? नाही. कारण कॉपरला त्याला एक प्रॉपर्टी आहे की कॉपर इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. कॉपर हे इलेक्ट्रिसिटीचा किंवा विद्युतचा एक प्रवाह असतो. सो दॅट इज द थिंग की ह्याच्यावरून आपल्याला कळतं की व्हॉट इज द मिनिंग अँड व्हॉट इज द डिफरन्सेस. तो म्हणजे कोणतीही गोष्ट त्याच्या प्रॉपर्टीनुसार आपण वापरत असतो. ओके. ऑल्सो दिस सबस्टन्सेस can be given a desirable shape, or that is desired shape. It means that we consider the properties of the substances to use them for making things. सो बघा, ते जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण कधी कोणतीही गोष्ट बनवण्यासाठी प्रॉपर्टी बघण्यासाठी त्याच्या प्रॉपर्टीज बघतो, त्याच्या स्पेशालिटीज काय, त्याचे कॅरेक्टर्स काय ते आपण बघतो. त्याच्यानंतर
आपल्याला जी वस्तू पाहिजे ते त्याच्यासाठी बरोबर आहे की नाही ते आपण पाहतो आणि आपण बनवतो, राईट? सो हिअर इज द थिंग. So same subject or same substances or material can be used to make many objects. Let us study as much such example. So बघा, त्यांनी काय म्हणलं की एक सामानाचा आपण खूप काही वस्तू बनवू शकतो. बघा, लाकडाचं काय काय बनतं? लाकडाचं टेबल बनतं, लाकडाची खुर्ची बनते, लाकडाच्या छोट्या-छोट्या गाड्या बनतात, जे आपण खेळणी वापरतो. लाकडाचं प्लस आपल्या घरी असणारं मंदिर सुद्धा बनतो. बरं, लाकडाचा दरवाजा बनतो. लाकडाचा आपण खूप काही वस्तू बघितलं की काय कोणत्या-कोणत्या मशीनमध्ये, शिलाई मशीनमध्ये सुद्धा लाकडाचा वापर होतो. तर बघा, so what they are saying, the same substances, म्हणजे same substances or material can be used to make many objects. त्याच्यात एक काही एक्झाम्पल्स आपण बघूया, की बघा कॉटनचं सर्वात पहिले आपण एक्झाम्पल घेऊया, की धागा किंवा कापूसचा आपण काय काय बनवतो? कापूसचा आपण क्लॉथ्स म्हणजे कपडे बनवू शकतो. फायबर्स, धागे, फायबर्स और थ्रेड म्हणजे धागे बनवू शकतो. नंतर साडी बनवू शकतो. साडी आपली आई घालते ते. नंतर हँकरचीफ, रुमाल बनवू शकतो. नंतर क्लट्स, नंतर मॅट्रेसेस म्हणजे काही कर्ट्स मीन्स आपले पडदे आपण बनवू शकतो. नंतर मॅट्रेसेस आपण बनवू शकतो. म्हणजे उश्या वगैरे, चादरी वगैरे. मग पिलोज, उश्यास वगैरे आपण बनवतो. तर एक्सेट्रा असं म्हणजे बघा, हे एवढे गोष्टी आहेत, पण ते बनतात कशाचे? कॉटनचे. म्हणजे सेम थिंग्स आर सेम सबस्टन्सेस युजिंग फॉर डिफरंट डिफरंट ऑब्जेक्ट्स. तर त्याच्यात एक एक्झाम्पल अॅल्युमिनियम पण आहे. अॅल्युमिनियम आपण बघा स्टील बारसाठी बनवतो. नंतर ग्रिंडर्स म्हणजे तवा बनवण्यासाठी. नंतर पार्ट ऑफ ऑटोमोबाईल्स, गाडींच्या काही-काही पार्ट्समध्ये सुद्धा लोखंडाचा उपयोग होतो. इलेक्ट्रिक पोल जो आपण रस्त्यावर बघतो, इलेक्ट्रिक पोल जुनेवाले म्हणावं की नवीनवाले म्हणावं, की त्यांच्यामध्ये लोखंड आपल्याला आढळून येणारच. सो इलेक्ट्रिकल पोल्स, नंतर टेबल्स, काही-काही लोखंडी टेबल पण असतात आणि कपबोर्ड जसं आपण बघितलं वरती, की आपल्या घरी सगळ्यांच्या घरी कपाट असतं. ते कपाट ते कपबोर्डचे पण असतात, लोखंडाचे पण असतात, राइट? सो जस्ट होल्ड ऑन. जस्ट होल्ड ऑन. लाईट गेलेली आहे. आपण कोणी रिमूव्ह नको हां. आपण फक्त नेटवर्क चेंज करणार आहोत. ओके, गुड. सो सगळ्यांना आवाज येतोय माझा व्यवस्थित? येतोय ओके, येतोय गुड. आता. ओके, गुड. सो आपण वळूया आपल्या पाठाकडे, जो उर्वरित पाठ होता आपला. कंटिन्यू करूया त्याला, ठीक आहे? ओके. होल्ड ऑन. सो सी आपण बघत होतो की कोणत्या-कोणत्या वेगवेगळ्या गोष्टींपासून म्हणजे सेम वस्तू सबस्टन्स सेम असतो. बट स्टिल द सबस्टन्स ऑर द ऑब्जेक्ट्स आर मेकिंग बाय द सबस्टन्स आर द डिफरंट ऑर मेनी. म्हणजे आपण बघितलं होतं की भलेही वस्तू एक असेल, पण त्याच्यापासून बनणारे ऑब्जेक्ट्स, त्याच्यापासून बनणाऱ्या गोष्टी हे वेगवेगळे असतात. खूप काही असतात. राइट. नंतर अॅल्युमिनियमचा पण आपण कसं किचन्स, युटेन्सिल्स, नंतर इलेक्ट्रिकल केबल्स एक्सेट्रा. म्हणजे अॅल्युमिनियमचा सुद्धा आपल्या घरच्या आपण जेवण बनवणाऱ्या काही गोष्टी असतात. जेवण बनवण्याचे टोप वगैरे आहेत, ते सुद्धा अॅल्युमिनियमने बनलेले आहेत. आपण घरी पाहाल तर आपल्याला आढळून येईल. प्लस इलेक्ट्रिकल केबल्स आपले जे घरी केबल आहे ते टीव्हीसाठी ते सुद्धा अॅल्युमिनियमचेच बनलेले असते. अॅल्युमिनियम आणि कॉपर. अशा प्रकारे वी कॅन सी देअर आर सो मेनी थिंग्स और सो मेनी ऑब्जेक्ट्स आर मेकिंग और मेड बाय दी सेम सबस्टन्सेस. म्हणजे असं आपल्याकडे आपल्या अवतीभोवती दिसतात की खूप काही वस्तू असतात की जे आपल्याला सेम ऑब्जेक्ट्स पासून दिसतात. ओके. जस्ट होल्ड ऑन राज बेटा, जस्ट होल्ड ऑन. सो ठीक है. सो दिस इज हाउ वी लर्न अबाउट कि हम लोग इस प्रकार हम लोग जान चुके कि एक ही चीज ओके म्हणजे एकच वस्तू किंवा एकच सबस्टन्सचा वापर आपण खूप काही गोष्टी बनवण्यासाठी करू शकतो. जसं लाकडाचं आपण बघितलं एक्झाम्पल, लोखंडाचं बघितलेलं कपाट वगैरे बनवण्यासाठी. सो दॅट इज द थिंग. आता आपण बघूया वस्तू म्हणजे सबस्टन्सेस हे कोणते-कोणते असतात, सबस्टन्सेस हे कोणते-कोणते असू शकतात. तर त्याचे बेसिकली 2 पार्ट आपण इथं बघितलेले आहे. So what is the difference between these two groups of the natural substances? Leather, jute, wool, then water, soil and metal. So बघा, so these are the things. So see, आपण काय बघूया की we are seeing that by studying the properties of substances, we can select the substances that is suitable for the purpose. The substances everyday use are in two main kinds, so natural and man-made substances. तो बघा आपले जे पण वस्तू आपण बघतो की जे काही वस्तू किंवा जे काही गोष्टी आपण बघतो, दे आर बेसिकली इदर मॅन-मेड ऑर नॅचरली. म्हणजे आपल्याला ते डायरेक्टली भेटतात, आपोआप भेटतात म्हणजे नॅचरली असतात ते किंवा आपण ते बनवतो, राइट? सो हे एक डिफरन्सेस आपल्याला आढळून येतं सबस्टन्सेसमध्ये. तर ते सबस्टन्सेस कोणते-कोणते नॅचरल आहेत आणि कोणते-कोणते मॅनमेड आहेत ते आपण बघूया. सो सी
आता आपण पाहणार आहोत नॅचरल सबस्टन्सेस मध्ये. तो त्याच्या आधी सर्वात एक मोठा एक्झाम्पल आहे. तो बघा, आपण हे घेतो काय, आपल्याकडे लेदर भेटतो. लेदर आपल्याला सगळ्यांना माहिती असते की चामडी, राईट. चामड्याचा आपण पदार्थ आपण बघतो. चामड्याचे बुटं किंवा वगैरे आपण बघतो. चामड्याने किंवा लेदरने बनलेल्या कोणत्या कोणत्या गोष्टी, राईट. ते किंवा ज्यूट म्हणजे आपण बघू शकतो कापूस वगैरे. ह्या ज्या गोष्टी आपण बघतो, ते काय असतात, तर ते ते कसे असतात आणि त्यांच्या काय म्हणजे कशाप्रकारे त्याचा आपण सबस्टन्समध्ये डिस्क्राईब केलेलं आहे नॅचरल सबस्टन्सेसमध्ये. त्याचे कोणते 2 डिव्हिजन पाडलेले आहेत, ते आपण बघूया. सो बघा, द सबस्टन्सेस अवेलेबल इन द नॅचरल ओर इन नेचर इज कॉल्ड द नॅचरल सबस्टन्सेस. म्हणजे जे नैसर्गिकरित्या ओके, सो आगे बढ़ते हैं. सो देखो, देयर आर द सबस्टन्सेस जो हमें नॅचरली अवेलेबल होतात, जे निसर्गाकडून आपल्याला भेटतात, त्याला आपण नॅचरल सबस्टन्सेस म्हणतात. आता कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला निसर्गातून भेटतात त्या आपण बघूया. सर्वात मोठा आपल्याला निसर्गातून भेटणारी गोष्ट म्हणजे आपण बघतो लाकूड. लाकूड म्हणजेच लाकूड. दॅट इज म्हणजे बेसिकली आपण बघतो की प्लांट, प्लांट, झाडे, झुडपं याकडून म्हणजे प्लांट आपण बघू शकतो की ते आपल्याकडून काय भेटतात, हे नैसर्गिकरित्या अवेलेबल असतात, राइट. तर ते आपल्याला अवेलेबल भेटतात. म्हणजे ते आपण बनवलंय का लाकूड? हां, भले आपण त्याला बोलू शकतो, आपण प्लांटेशन केलं असेल, भले आपण ते झाड लावलं असेल, परंतु झाड मोठं व्हायचं काम हे आपोआप झालेलं आहे, ते नैसर्गिकरित्या झालेलं आहे. तर दॅट इज कॉल्ड एज नॅचरल सबस्टन्सेस अँड दिस सबस्टन्सेस ऑफ द फर्स्ट ग्रुप टू ऑब्टेन from living things. So the substances obtained from living things are called biotic substances. Then the air, soil, water, and are the substances that are not obtained from the living things. They are called abiotic substances. So बघा, नॅचरल सबस्टन्सेस आपल्याला सगळ्यांना कळालं की नॅचरल सबस्टन्सेस म्हणजे काय, नैसर्गिकरित्या आपल्याला भेटणाऱ्या गोष्टी. सो व्हॉट एव्हर द थिंग्स दॅट वी गॉट फ्रॉम द natural or from the nature that we called as natural substances. But another thing is what, की there are two parts in the natural substances. तो नैसर्गिक गोष्टीमध्ये सुद्धा 2 पार्ट पडतात. 2 पार्ट कसे पडतात बरं? बघा, आपल्याला भेटतं झाड, आय मीन आपल्याला भेटतं फुलं, फळं, देन वी गॉट दी लाकूड आणि किंवा कापूस वगैरे. हे ज्या गोष्टी आपल्याला भेटतात ते कोणामुळे भेटतात? ते आपल्याला भेटतात झाडामुळे. आणि झाड काय आहे? एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. सो जे काही गोष्टी एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम कडून भेटतात किंवा आपण लिव्हिंग थिंग्स कडून भेटतात, आपण असं म्हणतो की सजीव लोकांकडून, तर त्यांना आपण म्हणतो बायोटिक सबस्टन्सेस. ओके, दॅट इज कॉल्ड एज बायोटिक सबस्टन्सेस. द सबस्टन्सेस दॅट वी गॉट फ्रॉम दी और दॅट सबस्टन्सेस दॅट ऑब्टेन फ्रॉम दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स और लिव्हिंग थिंग्स. भले ते लेदर असो, लेदर बघा, जनावरची चामडी आपण बोलतो, ते लेदर बनवण्यासाठी जनावरांची जनावरांची चामडी वापरण्यात येते. तर त्याच्यासाठी आपण त्याला जनावरशी रिलेटेड करू शकतो. म्हणजे ते काय झाले, बायोटिक झाले, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. नंतर लाकूड, झाड सुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. नंतर आपण बघतो फुल, फळ, कापूस अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. म्हणून त्या ज्या गोष्टी आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कडून भेटतात ते आपण त्याला आपण बोलतो बायोटिक सबस्टन्सेस. आणि नंतर दुसरा पार्ट कोणत्या भेटतं, की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम कडून भेटत नाही, परंतु ते नैसर्गिक सबस्टन्स आहेत, नैसर्गिक स्रोत आहे. त्याला आपण कोण म्हणतो? हवा, पाणी, ऊर्जा, बरोबर? जमीन, ओला म्हणजे सन आपण त्याला म्हणतो, की हे गोष्टी असतात. ह्या गोष्टी काय आहेत? नॅचरली आहेत. पण ते आपण बनवलेत का? नाही. सॉरी, दे आर नॅचरली. पण ते सजीव आहेत का? नाही. पाणी निर्जीव आहे. हवा निर्जीव आहे. बरोबर? जमीन सुद्धा निर्जीव आहेत. हां, त्याच्यात सजीव घटक आहेत, पण ते निर्जीव आहेत. स्वतः ते निर्जीव आहेत. म्हणून त्यांना काय म्हणतात आपण? अबायोटिक सबस्टन्सेस. सो बघा, लक्षात ठेवा. सो जस्ट रिमेंबर द वन थिंग दॅट ऑर द सबस्टन्सेस दॅट ऑब्टेन फ्रॉम लिव्हिंग थिंग्स. म्हणजे ज्या गोष्टी लिव्हिंग थिंग्स किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम कडून ऑब्टेन होतात, त्यांना आपण बायोटिक सबस्टन्स म्हणतो. ओके. आणि दुसरी गोष्ट, आणि ज्या गोष्टी निर्जीव किंवा ज्या गोष्टी निर्जीव नैसर्गिक स्रोतापासून मिळते, म्हणजे दॅट वी the things that are obtaining. See, I'm just talking about the substances that we got from the non-living things, but that is naturally. म्हणजे ज्या कोणत्या गोष्टी आपल्याला मिळतात नॉन लिव्हिंग थिंग्स कडून, म्हणजे निर्जीव वस्तू, निर्जीव घटकांकडून भेटतात, परंतु ते नैसर्गिक असल्या कारणाने. म्हणजे कोणते? हवा, हवा, then आपण बघू शकतो जमीन, नंतर पाणी. ह्या गोष्टी आपल्याला निसर्गाकडून भेटतात, परंतु ह्या गोष्टी निर्जीव आहेत, म्हणून त्यांना आपण म्हणतो अबायोटिक गोष्ट. तसंच आपण बघू शकतो दगड सुद्धा निर्जीव आहे. ते सुद्धा आपल्याला त्याला सुद्धा आपण अबायोटिक गोष्ट म्हणून आपण आढळू शकतो. सो बघा,
त्याच्यातही आता हे आपल्याला कळालं की नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय आणि नॅचरल रिसोर्सेस मध्ये 2 घटक पडले, राइट? सो सी दिस इज नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेसचे आपण 2 घटक पाडले, दॅट इज बायोटिक अँड अबायोटिक. दॅट इज बी फॉर बायोटिक अँड ए फॉर अबायोटिक थिंग, राइट? ए अबायोटिक आपण असं म्हटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये सुद्धा बायोटिक मध्ये आता सजीव घटक आपण बघितलं, त्याच्यात 2 घटक आपल्याला सजीव जीवामध्ये आपल्याला 2 घटक आपल्याला आढळून येतात सजीव जीवामध्ये, म्हणजे लिव्हिंग थिंग्स मध्ये. कोणत्या 2 गोष्टी आहेत? एक तर आपल्याकडे आहे प्लांट्स आणि दुसरे आहे ॲनिमल्स. सो राइट. सो हे जे मेनली हे 2 घटक आहेत, प्लांट्स आणि ॲनिमल. तर त्यांच्याकडून पण आपल्याला काय ना काय भेटतं. जसं बघा, ॲनिमल्स कडून आपल्याला दूध भेटतं, ॲनिमल्स कडून आपल्याला वूल भेटतं. वूल म्हणजेच काय? आपल्याला मेंढीपासून आपण जे कपडा आपण तयार करू शकतो, लेदर तयार करू शकतो. सो दॅट आर बेसिकली गेट फ्रॉम दी ॲनिमल्स. सो आपल्याला हे बघा, दूध आपण बघितलेलं, त्याच्यानंतर आपण बघू शकतो, एक्झाम्पल म्हणून सांगतोय तुम्हाला. नंतर आपण ते शेणखत वगैरे शेण आपण जमा करतोय आणि नंतर आपल्याला भेटते लेदर. लेदर म्हणजे चामडी, त्यांचे चहा देणं. वूल म्हणजे आपण जे उबदार कपडे घालतो त्यालाच आपण वूल असं म्हणतो बघा, स्वेटर्स वगैरे. तर ते सगळे गोष्टी, जे काही गोष्टी आहेत ते आपल्याला कोणापासून मिळतात? ॲनिमल म्हणजेच प्राण्यांपासून मिळतात. म्हणून आपण त्यांना म्हटलेलं ॲनिमल ओरिजिन. ओरिजिन मीन्स मूळ. तर त्यांचं मूळ कोणाचं आहे? त्यांचे मूळ कोण आहे? त्यांचे मूळ आहेत जानवर. जानवर म्हणजे ॲनिमल्स. सो म्हणून आपण त्यांना म्हणतो की ॲनिमल्स ओरिजिन. सो मूळ त्यांचं कोण आहे? ॲनिमल. तर तशाच प्रकारे आपण बघू शकतो की काही गोष्टी जसं कापूस किंवा ज्यूट म्हणजे कसं आपण सुती कपडा, सॉरी, ज्यूट एक रस्सीचा पार्ट आहे जो आपण गोणीसाठी वापरतो बघा. गोणीसाठी वापरतो. गोणी आपण ज्यूटची गोणी आपण ज्याला बोलू शकतो. सो वेअर ॲज द ज्यूट अँड द कॉटन आर सबस्टन्सेस फ्रॉम प्लांट. तर ते हे बघा, हे जे आपल्याला गोष्टी भेटतात ते आपल्याला कोणापासून भेटतात? प्लांट्स पासून भेटतात. म्हणजे आपल्याला त्यांचे झाड वगैरे रोपटं त्यांच्यापासून मिळतात. म्हणून आपण त्यांना म्हणतो प्लांट ओरिजिन. जसं ओरिजिनचा मी अर्थ सांगितला होता मूळ. सो व्हॉट इज मूळ? ओरिजिन. ओरिजिन म्हणजे मेन मूळ आपण ज्याला असं म्हणतो, की त्या गोष्टीपासून आपल्याला भेटतं, म्हणून त्याला आपण प्लांट ओरिजिन आणि ॲनिमल ओरिजिन असं आपण म्हटलेलं. तर ॲनिमल ओरिजिन म्हणजे काय? की जसं आपण बघितलं की लेदर, वूल ह्या ज्या गोष्टी आपल्याला भेटतात, वी गॉट दॅट फ्रॉम द ॲनिमल ओरिजिन. आणि पुढचा पॉइंट आहे दॅट इज प्लांट ओरिजिन. प्लांट ओरिजिन म्हणजे जे आपल्याला पानं किंवा आपण बोलतो फूल, फळ, नंतर त्याचसोबत कापूस आणि ज्यूट अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आपल्याला झाडांपासून मिळतात त्याला आपण म्हणतो प्लांट ओरिजिन. ओके. सो हे झाले आपले नॅचरल रिसोर्सेस. हे जे घटक आहेत ते आहे नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे ते आपल्याला नैसर्गिकरित्या आपल्याला भेटतात. आता आपण बघूया मॅनमेड रिसोर्सेस. मॅनमेड रिसोर्सेस म्हणजे काय? मॅनमेड रिसोर्सेस. तू बघा, मॅन मीन्स व्हॉट? मनुष्य. आणि मेड म्हणजे काय? बनवणे. सो मनुष्याने बनवलेले जी काही गोष्ट आहे त्याला आपण म्हणतो मॅन मेड. ओके. सो मॅन मेड म्हणजे मनुष्याने बनवलेले, मानवाने बनवलेल्या गोष्टी म्हणजेच मॅनमेड गोष्ट आहे. सो इट इज ह्युमन नेचर टू स्ट्राईव्ह फॉर द newer things and to try to make the life more comfortable. सो बघा, आपल्या लोकांची किंवा मानवाची एक सवय असते. मानवाची कोणती सवय असते, की कोणत्याही वस्तूचा तो म्हणजे कोणताही सबस्टन्स असेल किंवा कोणतीही गोष्ट असेल, त्याला तो अशा प्रकारे घडवतो किंवा तो अशा प्रकारे त्याचं ट्रान्सफॉर्म करतो, की जेणेकरून आपली जी लाईफ आहे, म्हणजे स्वतःचं जीवन सुखद करण्यासाठी तो काही ना काही गोष्टी हे ट्राय करत असतो. तर ते ट्राय करता ज्या काही गोष्टी बनलेल्या आहेत, त्यांना आपण मॅनमेड सबस्टन्स असं म्हणतो. सो सी, the human nature is to strive for the newer things and to try to make the life more comfortable. So, as a result of his effort, the man not only learned how to use the natural substances but also began to process them and to make a new substances. The several such substances are easier to use and can be made available in plenty at the lower cost. So, therefore, these substances came to be used on the large scale, and there are the great many such man-made substances that we use today. So बघा, आपण काय करतो? ओके. आपल्या माणसाची आपण काय आपण ऑब्झर्व्ह करतो, की माणसाची एक वृत्ती आहे, की माणसाचं एक नेचर आहे, की तो प्रत्येक वेळेस कोणत्या ना कोणत्या गोष्टी नवीन-नवीन बनवत असतो, जेणेकरून आपलं जे जीवन आहे ते सुखी करण्यासाठी. बघा, मानवाने कपाट बनवले, मानवाने खुर्ची बनवले बसण्यासाठी, मानवाने कपाट बनवले स्वतःच्या वस्तू सांभाळून ठेवण्यासाठी, मानवाने टेबल बनवले, की जेणेकरून तो व्यवस्थित बसून अभ्यास करू शकेल किंवा टेबलवर तो जेवण देऊ शकेल. कप बसे बनवलेत, बुटं बनवलेत.
किंवा पेन बनवले लिहिण्यासाठी. तर बघा ही प्रत्येक गोष्ट मानवाने बनवली स्वतःच्या सुखसोयीसाठी. तर माणूस ज्या काही गोष्ट बनवतो स्वतःच्या सुखसोयीसाठी, परंतु ते बनवतं ते ऑब्जेक्ट, ते वस्तू, ते मटेरियल काय असतं, त्यांचा सबस्टन्शियल कुठून यूज होतं, ते नॅचरली यूज होतात बरोबर. ते काय स्वतः तो आता वायर बघायला तर कॉपर तो स्वतः बनवत नाही बसला. कॉपर त्याला निसर्गापासूनच भेटलंय, राइट. तर म्हणजे आपण बघू नॅचरल पासूनच त्याला तो कॉपर मिळाला. त्या कॉपरवर तो प्रक्रिया करून किंवा कॉपरवरती वेगवेगळे प्रक्रिया करून त्यांनी वायर बनवले आणि वायर आपण इलेक्ट्रिक वायर म्हणून यूज करतो. सो हिअर इज द थिंग. अशा प्रकारे डिफरन्सेस मॅनमेड गोष्टीमुळे. सो द न्यू सबस्टन्सेस प्रोड्यूस बाय प्रोसेसिंग. सो म्हणून अशा प्रकारे जसं मी आपण एक्झाम्पल दिलं त्याचं एक डेफिनेशन आपण बघूया. सो मॅनमेड गोष्ट म्हणजे काय? द न्यू सबस्टन्सेस प्रोड्यूस बाय प्रोसेसिंग नॅचरली अवेलेबल सबस्टन्सेस. दीज आर कॉल्ड मॅनमेड थिंग्स, राईट. तर याचाच अर्थ काय बरं? ह्याचाच अर्थ असा आहे, की मनुष्य हा नवीन-नवीन गोष्टी बनवत असतो, परंतु त्याला लागणाऱ्या गोष्टी हा कोणाकडून अवेलेबल करत असतो? नॅचरलकडून म्हणजे निसर्गाकडून. तर त्यालाच आपण मॅन मेड गोष्ट असं म्हणतो, राइट? सो हिअर इज द थिंग, ज्याला आपण मॅन मेड गोष्ट म्हणतो. सो सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. हम लोग आगे बढ़ते हैं. सो आगे बढ़ते और देखते हैं कि अर्लियर रिलीज एंड केप्स आर मेड अप ऑफ द ग्लास एंड अब हम लोग देख सकते हैं द सैक क्लॉथ आर वेर यूज टू प्रोटेक्ट फ्रॉम द रेन. सो यहाँ पे बताया गया है की कैसे कैसे हमने मतलब असं कशा कशाने कशा कशा प्रकारे मनुष्याने स्वतःच्या सुखसोयीसाठी वेगवेगळ्या गोष्टी बनवल्या. तर बघा पहिले आपण काय करायचो, केप्स अँड मेड फॉर द ग्लास. तो आपण पहिले कप्स वगैरे बनवायचो ग्लासपासून. तर ग्लासपासून म्हणजे आपण बोलू शकतो की काचेचा आपण कप वगैरे बनवायला लागलो. बरोबर. त्याच्यानंतर बघा पहिले आपण पावसाळा असेल तर पावसाळ्यामध्ये आपण गोणी म्हणजे पहिलेचे लोकं अंगावरती गोणी, प्लास्टिकच्या गोणी वगैरे अंगावर घ्यायच्या आणि ते चालायचे. पण नंतर-नंतर काय झालं, नंतर-नंतर आपण बघू शकतो की आपण अ, अ, नंतर-नंतर आपण बोलतो नंतर-नंतर आपण काय सुरुवात केली? आपण सुरुवात केली अंब्रेला वापरायसाठी. अंब्रेलाच म्हणजे काय? आपण छत्री वापरायला सुरुवात केली. नंतर रेनकोट, नंतर स्कूल बॅग पण आपले वॉटरप्रूफ यायला लागले. सो अशा प्रकारे कसं बघू शकतो आपण गोष्टीला ल म्हणजे जास्तीत जास्त सुखसोयी करण्याचा म्हणजे सुखद करण्याचा आणि कम्फर्टेबल करण्याचा आपण उपयोग करत आलो आणि आपण प्लास्टिकचाही तशा प्रकारे आपण वापरत गेलो आणि वापरायलाच आपण सुरुवात केली. सो अशा प्रकारचे आपण काही चेंजेस बघितले. तर बघा डेलिकेटेड आर्टिकल्स अँड पेरिशेबल फ्रुट्स एक्सेट्रा रिक्वायर्ड पॅकिंग. सो बघा त्याच्यानंतर टू पॅक द टीव्ही सेट्स, रेफ्रिजरेटर्स एक्सेट्रा बिग कार्टन्स अँड थर्मोकॉल्स वेअर बी यूज्ड. सो आपण ह्या गोष्टीबद्दल आपण जाणून घेऊया की काय आहे ते बेसिकली. सो डेलिकेट आर्टिकल्स अँड पेरिशेबल फ्रुट्स आर रिक्वायर्ड द पॅकिंग. म्हणजे कोणती पण जी चांगली गोष्ट असते बघा आपण जर जनरली बघितलं की आपण फल फ्रूट वगैरे जेव्हा आपण घेतो, तर ते आपल्याला पॅकिंग म्हणजे एका डब्यामध्ये पॅकिंग केलेलं दिसतं बघा. अ, ओके. तर ते वगैरे बघायला गेलो, की बघा डब्बे आपण फ्रुट्स वगैरे घेतो, तर आपल्याला पॅकिंग फॉर्ममध्ये भेटतात. जर आपण काय-काय फ्रुट्स वगैरे घ्यायला गेले ते असतात. नंतर आपण बघतो जेव्हा टीव्ही येते आपल्या घरी किंवा कोणतीही नवीन गोष्ट येते, रेफ्रिजरेटर, टीव्ही, वॉशिंग मशीन काय पण आपण जर घेतलं, तर आपल्याला बघा ते एका बॉक्समध्ये पॅक करून भेटतात. एसी वगैरे म्हणावं, ते आपल्याला बॉक्समध्ये पॅक करून भेटते. तर ते बॉक्समध्ये पॅक कशाला करतात, की ती गोष्ट मॅनमेड आहे. तर ते मॅनमेड गोष्ट आहे, पण ती कशी ती खराब होणारी आहे, बरोबर? कोणतीही गोष्ट जी माणूस बनवतो, माणूस कोणतीही गोष्ट बनवतो, भले ते मोबाईल असो, लाईट असो किंवा वायर असो किंवा कोणतीही गोष्ट असो, ती खराब होणारी असते, बरोबर. ती खराब होतेच एंडमध्ये. तर एंडमध्ये खराब होण्यासाठी आपण त्याला प्रोटेक्ट करतो. तर त्याच्यासाठीच आपण बघितलेलं आणि त्यांच्या प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणजे तो बॉक्स व्यवस्थित किंवा ती वस्तू व्यवस्थित आपल्या घरी येण्यासाठी आपण थर्मोकॉल वगैरे ह्यांचा कर्टन्स म्हणजे मोठे कर्टन्स वगैरे ह्याचा वापर केलेला आहे. सो दिस सबस्टन्सेस आर वॉटरप्रूफ अँड वॉटर रेझिस्टंट अँड लाईट वेटेड अँड ईझी टू ट्रान्सपोर्ट. दॅट्स व्हाय दे आर बीइंग यूज्ड इन्क्रिसिव्हली और इन्क्रिजिंगली. तो म्हणजे आपण बघू शकतो थर्मोकॉल आणि आपण कर्टन वापरलेले. तर कर्टनचा आपण वापर कोणतीही गोष्ट पॅक करण्यासाठी आणि ती गोष्ट पुढे शिफ्ट करण्यासाठी म्हणजे जर आपल्याला कोणती गोष्ट ट्रान्सपोर्ट करायची असेल, त्यासाठी आपण त्याचा वापर करतो. त्या गोष्टीचा आपण जर म्हणजे कर्टन्स आणि थर्मोकॉलच्या आपण प्रॉपर्टीज बघितली, तर सर्वात पहिले ते मजबूत असतात, थोडे बहुत टिकाऊ असतात आणि नंतर वॉटरप्रूफ पण असतात आणि त्यासोबत एक हलकी असतात. सर्वात मेन इम्पोर्टंट म्हणजे ते खूप अतिशय हलकी असतात. त्या कारणानेच आपण त्याचा वापर हा जास्तीत जास्त करण्यात येत आहे. राइट. सो आपल्याला इथे एक चार्ट दिलेला आहे. तो चार्ट आपण बघू शकतो, की नॅचरली मॅन मेड
man-made are the substances like this we are increasing using day to day life. नंतर बायोटिक अबायोटिक जसं आपण बघितलं होतं की प्लांट्स पासून पण आपल्याला काही ना काही गोष्टी भेटतात आणि नॅचरल पासून पण आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टी भेटतात. तर आता आपण बघूया एक्झाम्पल्स ऑफ मॅनमेड सबस्टन्सेस. तर बघा, एरिया इन यूज, एरिया ऑफ यूज म्हणजे काय, आपण कोणत्या गोष्टीसाठी कोणते कोणते पदार्थ वापरतो. तर कोणते कोणते पदार्थ हे मॅनमेड कोणते आहेत आणि नॅचरल कोणते आहेत ते आपण पाहूया. तर बघा, सर्वात पहिले आपण बघूया कन्स्ट्रक्शनसाठी. म्हणजे आता कोणतेही बांधकाम करायचं असेल, भले आपलं घरी काम चालू असेल किंवा घराचं आपल्याला बांधकाम करायचं असेल, तर व्हॉट वी यूज बेसिकली आपण वापरतो बांबू, नंतर आपण वापरतो दगड, नंतर आपण वापरतो माती दॅट इज सॉइल, नंतर वूड, परत लाकूड आपण वापरतो, नंतर कॉटन, कॉटन फ्लॉन्ट्स म्हणजे आपण बोलतो कापसाच्या थोड्या बहुत आपण सामान वापरतो. नंतर काही लॅम्प्स वगैरे पण वापरतात. सो दॅट इज निंबू बेसिकली. सो ह्या ज्या गोष्टी असतात त्या कन्स्ट्रक्शनसाठी आपण कधी-कधी वापरण्यात येतात. किंवा आपण बांबू वगैरे आपण बघितलं की वापरण्यात येतात घर बांधण्यासाठी, बरोबर. तर त्याच्यानंतर ते गोष्टी कोणत्या आहेत? ते गोष्टी आहेत नॅचरली. ते आहेत निसर्गाकडून मिळालेले जसंच तसेच आपण वापरलेलं. आता पुढे आपण बघूया की कोणत्या गोष्टी आपण मॅन मेड सबस्टन्सेस आहेत. तर बघा ब्रिक्स, ब्रिक्स म्हणजे आपण बघू शकतो की विटा, नंतर सिमेंट काँक्रीटच्या विटा, नंतर वी हॅव द ग्लॅव्हनाइज्ड शीट्स म्हणजे आपण बघू शकतो की पत्रेस वगैरे ते गोष्टी किंवा कोणत्या शीट चांगल्यावाल्या. नंतर क्ले टाइल्स म्हणजे आपण लाद्या बघू शकतो, लाद्या. नंतर प्लास्टिक ॲब्सॉर्ब्ड ऑर दॅट इज ॲब्सॉर्प्टेड शीट म्हणजे प्लास्टिकच्या शीट वगैरे हे आपण बघू शकतो. हे कसे आहेत? प्लास्टिकच्या शीट वगैरे हे गोष्टी आहेत ते आहेत मॅन मेड. ते मनुष्याने ते बनवलेले आहेत. परंतु बांबू, लाकूड, नंतर आपण बोलू शकतो की माती, पाणी, तर ह्या गोष्टी जे बांधकामासाठी वापरण्यात येतात, त्या गोष्टी कशा आहेत? दे आर नॅचरल थिंग्स. सो दीज आर द डिफरन्सेस की आपण प्रत्येक गोष्टी कोणत्याही ऑब्जेक्ट बनवताना आपण दोन्ही गोष्टींचा आपण वापर करत असतो किंवा काय वापर करत असतो आपण मॅनमेड गोष्टीचा पण वापर करतो आणि नैसर्गिक गोष्टीचा पण वापर करत असतो. आता आपण बघूया की रायटिंग मटेरियल्स. रायटिंग मटेरियल दॅट इज सेम एक्झाम्पल की आपण कोणतेही रायटिंग मटेरियल घेण्यासाठी आपण मॅनमेड आणि नॅचरल गोष्टी कसं काय वापरतो. तर बघा, आपण सर्वात पहिले मॅनमेड गोष्टी बघूया. दॅट इज पेन्स, पेन्सिल मेड फ्रॉम द प्लास्टिक अँड द मेटल्स, द पेपर अँड नोटबुक. तर बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण पुस्तक घेतो, पुस्तकवर वही वगैरे ह्या गोष्टी आपण बघतो. तर ह्या गोष्टी कशा आहेत? ह्या गोष्टी आपल्या लाकडापासून मिळालेल्या आहेत, बरोबर. तो ह्या गोष्टी आपल्याला लाकडापासून मिळाले, पण ते बनवले कोणी? मानवाने बनवले. तर म्हणून दॅट इज मॅन मेड थिंग. ओके. सो दीज आर दी थिंग्स वी. हा ऋतुजा, ऋतुजा बोल. ओके. सो आपण पुढे वळूया. पुढे वळूया. दॅट इज आता आपण बघूया नाऊ वी आर गोइंग टू सी की विच थिंग्स आर दी नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नॅचरल सबस्टन्सेस कोणते कोणते ते आपण बघूया. की ट्रीज बार्क, नंतर लीव्स, देन वी हॅव द बृंजापती, देन पेड्स आर मेड फ्रॉम रीड्स, नंतर वी हॅव दुलापती, स्टोन सॅल्ट, नंतर स्टोन वॉल्स इन केव्स अँड द सॉइल अँड द कलर्स आर मेड फ्रॉम प्लांट्स. सो बघा, बेसिकली कोणत्या कोणत्या गोष्टी रायटिंग मटेरियलमध्ये यूज होतात. आपण सर्वात पहिले बघितलं पुस्तकं. पुस्तकाला लागणारं पान, वह्यांना लागणारं पान हे सुद्धा आपल्याला झाडाकडून भेटतं. झाडांच्या खोडापासून बनवलं जातं. त्याचसोबत जर आपण रिफिल्स बघितले, रिफिल्समध्ये भरणारे इंक किंवा रिफिल्समध्ये जे कलर्स आपण बघतो की ते सुद्धा कुठून मिळतात? देज आर बेसिकली मेड फ्रॉम दी हे व्हॉट दॅट इज फ्रॉम द नॅचरल रिसोर्सेस आणि ते प्लांट पासून आपल्याला भेटतात. तो बघा, कोणती लिहायचं मटेरियल भले आपल्याकडे पेन, पेन्सिल आहेत, त्याच्यानंतर आपल्याकडे पेपर आहे आणि नोटबुक आहे. ह्या सर्व गोष्टी आहेत आणि प्लस टेक्स्ट बुक आहे. म्हणजे वही, पुस्तक, नंतर आपण बघू शकतो पेन, पेन्सिल, नंतर खोडरबर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो की मॅनमेड आहेत. परंतु त्यांना लागणारा सब्जेक्ट आणि त्यांना लागणारा सबस्टन्स दॅट इज मॅनमेड. ओके. So here is the difference in man-made and natural circle lawn. Okay. So here is the thing. So आता मी